आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। बघा ऐकून घ्या माता भगिनी, जरा संख्या जास्त आहे तुमची, करून घ्या पाळणे पाठ। असं म्हणा काहीतरी, संस्कारी निघतील तुमची पोरं। त्या मदालसेनं काय म्हटलं, हा देह नाशिवंत 18-12 वनस्पती, हे काय शिकवलं, 22 त्या पोखरनी नदी गंगा वहा। गंगा नदी शिकवली पोराला, संस्कृती शिकवली हिंदुस्थानची। तुम्ही काय म्हणताय, माय म्हणेल अकराले झोजो बाळा झोजो, सारे काही होजो पण मास्तर नको होजो म्हणताय बाया। प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते, अंगाचा सारा बाळा खकाना होतो, तू प्रोटीन आई बाळा चटणी भाकर खाजो, सारे काही होजो पण मास्तर नको होजो। आता काय घेऊ त्या पोरांत त्यातलं, जो 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 रे सगुणा, ब्रह्मदेवाला झोपवलं। खरं सांगतो माता भगिनी, तुम्हाला हसवण्याकरता मी सांगत नाही, पण गवळण तरी म्हणा एखादी। अरे एखादा निळोबारांची गवळण म्हणा, नाथांची गवळण म्हणा, पहा घरातलं वातावरण। ज्या घरातली बाई पाळणा हलवताना निळोबारांची, नाथांची, तुकोबारांची, ज्ञानोबारांची गवळण म्हणते, त्या घरातलं वातावरण बदलणार नाही। आम्हाला विश्वास आहे तुमच्या आवाजावर नाही, माझ्या संतांच्या शब्दावर। कसंही म्हणाव, तुम्हाला येईल तसं म्हणा, पण असा आनंद होईल भगवंताला, आणि ते पोरग संस्कारी निघेल, कारण त्याचा भाव आहे। दुसरं काही येतच नसेल तर म्हणा, दररोज म्हणा ना, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, सोनियाचा दिवस अमृते पाहला, आठविता रूपी नाम, आठविता रूपी प्रगट पै झाला, बाळा रे लागो मला, बाळा रे लागो मला, आठविता रूपी नाम, आठविता रूपी प्रगट म्हणा ना, असं नसेल येत। चांगल्या कवींनी कविता फार सुंदर केलेल्या, आपण नाही म्हणत, पण ते आठवत नाही आपल्याला। झोप 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 माझ्या बाळा, झोप माझ्या बाळा, हलविते पाळणा, पाळणा हलवोनी अंगाई मी गाते, पाळणा हलवोनी अंगाई मी गाते, माझ्या जीव लगारे, माझ्या जीव लगारे, मनमोहना झोप माझ्या बाळा, हलविते पाळ। म्हणा ना, नसेल येत म्हणा ना, नामदेवरायांची गवळण। रात्र काळी घागर काढी, यमुना जळे काढी, यमुना काढी, विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी। असं वातावरण बदलेल तुमच्या घरातलं। तुम्हाला ऐकावं वाटतं की नाही आता, पोरगा ऐकणार नाही, कारण लोकांना स्वराचं ज्ञान आहे। हा समाज स्वरज्ञानी आहे, हा स्वराच्या बाहेर समाज म्हणूच शकत नाही। मी पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणा, सगळ्यांनी म्हणा, माता भगिनी सगळ्यांनी। राहो आता हेची ध्यान, आता हेची ध्यान, डोळा मन लंपट,
धरी न जीवे तुका म्हणे गोजिरिया तुका म्हणे गोजिरिया विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या तुम्ही काय वेगळ्या पक्षाचे आहे का म्हणा की जरा आवाज येऊ द्या ना बाहेर माता भगिनी म्हणा विठोबा पाया पडू द्या स्वर आहे की नाही स्वर ज्ञान आहे समाजाला मग आपण त्याचा उपयोग घेतला पाहिजे ना चला विस्तार झाला थोडा जो 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 रे सगुणा नंबर 2 ब्रह्मा विष्णू जो 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 रे लक्ष्मीपती जो 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 रे लक्ष्मीपती तुझी कीर्ती अवतार धरोणी पंक्ती अवतार धरोणी पंक्ती दुष्ट संहार पै केला ऐका दत्तात्रय ऐका दत्तात्रय झोपलं पोरग तेव्हा घुंगराचा आवाज नव्हता म्हणून झोपला असेल कदाचित झोपले भगवान विष्णू जो 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 रे लक्ष्मीपती तुझी तवा गाद कीर्ती अवतार धरुणी पंक्ती दृष्ट बहुश्रम केलासी किंवा दृष्ट संहार या दोघीपैकी बहुश्रम पावलासी हेच आहे बहुश्रम पावलासी नंबर 3 ब्रह्मदेव झाले आता भगवान शंकर आता चालीत काही म्हणत नाही वेळेच्या मर्यादेत तिसऱ्यांदा पाळण्यात घातलं तिसऱ्या बाळाला ते भगवान शिव जो 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 रे शंकरा जो 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 रे शंकरा महादेवा पार्वतीवरा करुणी दृष्ट संहारा तू दृष्टांचा संहार केला तू थकला तू अवतार धरून थकला आणि तू उत्पन्न करूनही थकला म्हणून तुम्ही जो जो रे झोपा तुम्ही सगळे 6 महिने झाले ना झोपवता झोपवता आता ही प्रेमात गुंतली माऊली तिकडे मालक घरी येत नाही काय करावं नारद महर्षी गेले म्हणे पा सोडून आणा तुमच्या मालकाला तिने तिच्या जवळ बाळक म्हणून वागवायला सुरुवात केली असं बोलताय आमच्या सामर्थ्य आहे ती टिटवी आमचं काय आमची काय बरोबरी करेल उदाहरण दिलंय नाथ महाराजांनी टिटवीचं आम्ही जाऊया आमच्याच पासून उत्पन्न होते ना आम्हालाच आमचे पती परत मिळवण्याकरता तिथं बोलावते जाऊच तिला बघूच अहंकारातच तिने गेल्या महाराज उमा रमा आणि सावित्री दारात गेल्या अतिर ऋषीने नमस्कार केला अनुसया माऊली बाहेर आली आदि शक्तींना वंदन केलं तिने नाही वंदन केलं कसं काही आम्ही आमच्या मालकाला घ्यायला आलो आण परत कुठे आमचे मालक ती म्हणे घेऊन जा तिनं आणले तिन्ही बालक जा म्हणे घेऊन कळेवर आता नवरा काय कळेवर वागवायची वस्तू आहे हो पती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाचे नवरे असा लावता का त्याचा अर्थ पाहिले ते बालक हे आमचे पती आहे हो घेऊन जा ना म्हणे पण ते एकीकडे मेकीकडे पाहायला लागल्या तुझा कोणता आहे माझा कोणता आहे कारण रुक्मिणी माताचंही झालं होतं ना तसं लाजले गे माया आता कोणा वाळू जिकडे पाय तिकडे तसं इथं बालक दिसत होती सगळी सारखी शरण आल्या तिनेही अहंकार क्षमला आणि तिनेही शरण येऊन अनुसया मातेच्या चरणाला लागल्या माऊली क्षमा करा आम्हाला आमचा अहंकार गळून पडला आमची बालक आम्हाला मागायला आमची पती बालक या अवस्थेत मागायला आलेलो नाहीत
जशी होती तशी द्या. हात ठेवता बरोबर तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जसे होते तसेच्या तसेच मोठे झाले. पण रडायला लागली. पाना दाटून आला अनुसया मातेचा. निरोप घेतेवेळी भगवंत म्हटला, आई तू आम्हाला स्तनपान करवलं, माग तुला काय पाहिजे. काय मागू रे म्हणे तुम्हाला. आता तिन्ही पोरांना सारखं पाहायची सवय झालेल्या माऊलीला तिन्ही एका वेळेस निघून जाता, आता मी कसं पाहू तुम्हाला. मग तुम्ही तिन्ही एका नजरेत मला दिसावे असा मला वर द्या. असा वर हवा. बरं बरं. मग ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांची एक मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला नाव दिलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान विश्वतारावया अवतार विश्वतारावया घेसी अवतार घेतला त्या भगवान दत्तात्रयाने आणि एक जयघोष केला स्वर्गातल्या सगळ्या देवतांनी. रुक्मिणी माते सहित तिथं हजरच होत्या सगळ्या देवी देवता. या तिन्ही पत्न्या होत्या उमा रमा सावित्री. स्वर्गातल्या सगळ्या देवतांनी सांगितलं ही मूर्ती झाली खरी, पण या मूर्तीचा अनुसया मातेलाच उपयोग की या विश्वालाही उपयोग. त्याचं उत्तर मात्र देताना नाथ महाराज इथं आले. नाथ महाराजांनी सांगितलं जर जीवनामध्ये तुम्हाला विसावा घ्यायचा असेल, विसावा म्हणजे हे जीवन कळसाला न्यायचं असेल, पूर्णतेला न्यायचं असेल, ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते हा उपनिषदी ढेकर द्यायचा असेल तर तुम्ही माझा ऐका. या त्रिदेवाचं एका नावामध्ये स्मरण करा. अभंगाचं पहिलं दत्त गावा दत्त गावा दत्त गावा दत्त गावा विठ्ठल विठ्ठल दत्त ध्यावा दत्त गावा दत्त आमोचा विसावा. विसावा शब्द फार महत्वाचा आहे. ध्यावा नंतर गावा. आधी नुसता गावा गावा त्याला काही उपयोग नाही. तो ध्यावा चित्ती ध्यावा किंवा चित्ती ध्याती. ध्यावे विठोबाचे पाय. गायच्या अगोदर ध्यावं महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत धाबा होत नाही, ध्यान लागत नाही, ध्यानात राहत नाही, तोपर्यंत त्याला गायल्यानं काहीच अर्थ नाही. गातो तो लय जप राम 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 जपात म्हणणं वेगळं, पण जपस्तदर्थ भावना. तो घाई घाईचा जप उपयोग नाही. अहो इतका जप पाहिजे की आपली भावना परमात्मा झाली पाहिजे किंवा जपासारखा परमात्मा होतो. दत्त ध्यावा दत्त गावा. अगदी हृदयापासून त्याचं आपण ध्यान करावं. भगवंताचं ध्यान जर ध्यान लावून केलं तर आपलं ध्यान देवाला लागल्याशिवाय राहत नाही, हे तितकंच खरं आहे.
फक्त ध्यान ध्यान लावून असलं पाहिजे. समाज इतका घाईमध्ये आहे सध्या का लोकांना वेळ नाही भजनाला. वास्तविकता ही आहे की वारकरी संप्रदायाने अत्यंत सोपे सरळ मार्ग सांगितले. सोपे सोपे छोट्या छोट्या गोष्टी आहे. तुम्ही नुसतं मोटरसायकलवर जरी बसलात तरी म्हणा राम 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 राम. पहा काय कृपा होते. त्याला गायच्या आधी जर ध्यायलं तर प्राप्त सुख लांब जात नाही. पण त्याला चित्तात सोडून दुसऱ्या गोष्टीचा ओहापोह केला तर जीवन कधी विसाव्याच्या ठिकाणी पोहोचत नाही. रामायण बघा. अवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. जे आवडायला पाहिजे होतं किंवा जे आवडतच होतं ते काही काळ वजा झालं. आणि काय झालं की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला आणि फळाची हवा हृदयी कामा केला रिघावा. की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला. संपलं ते विसाव्यापर्यंत गेलं नाही. हे उदाहरण आहे सीतामाईचं. नाशकामध्ये पंचवटीत आले आणि तिथं भगवंताला राहायचं होतं काही दिवस. विसावा होता पंचवटीत. पान पान गोळा केलं, झोपडी बांधली. पत्ता पत्ता तिनका तिनका तोड़ केला ते है महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं विदना तेरे लेख किसी के समझ न आते हैं महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते हैं. जगाचा मालक वनात आला आणि पंचवटीत राहतो. काय पतिव्रतेच आधी उदाहरण निघालं. ही एक माऊली पतिव्रता जी बाई बालकाच्या अपमानात, मालकाच्या गरिबीत आणि मालकाच्या आजारपणात सोबत असते तिची इतिहास दखल घेतो. मालकाच्या आजारपणात सोबत आहे ना पतिव्रता आहे. मालकाच्या गरिबीत सोबत आहे ना पतिव्रता आहे. अरे पातळ नव्हतं, एकुलतं एक पातळ, त्या पातळावर प्रपंच थाटला स्त्रियांनी. आज फ्रीज नसू द्या, फ्रीज. आधी असं वाटायचं बुवा हिला चांगलं घर भेटेल की नाही, हिला कसं घर भेटेल, हिला कसं घर भेटेल. आता मुलांकडचे विचार करता आपल्या घरी येणारं वादळ कसं असेल बुवा, कसं असेल, कसं असेल, कोण्या भागातून येईल, ते कोण्या दिशेनं येईल, ती स्थिरावेल की नाही आपल्या घरात. लय डोक्याला ताप आहे महाराज. जो भेटीन तो पोरगीच पा म्हणतो, पोरं पा म्हणणारे मेले. आता तो काळच राहिला नाही बुवा. आता पोरगी पा, पोरगी पा. महाराज तुम्ही या गावून त्या गावाला फिरता, मग त्याच्याकरता फिरतो काय आम्ही? काय आपलं लोक नवीन शोध लावता राव. 1980 मध्ये ज्या ज्या मुलींचे लग्न आपल्या बापानं केले त्यांनी रेडिओ दिला आंदन. काय दिला? तुम्ही बोर झाले का? बोर झाले का बोला ना, मी घरी जाऊ का? कीर्तन झालं की जाणार आहे. काय दिलं? रेडिओ. 80 मध्ये. 1990 मध्ये लोकांनी सायकली उभ्या केल्या मंडपात. हे आमच्या जावयाला सप्रेम भेट. हो, असा फुलायचा जावई. 90चा काळ गेला. 95-96 पासून मोटरसायकल, हिरो होंडा, म्हणजे हिरो होंडा गाडी भेट त्याला. तोही काळ गेला. माली 4 व्हीलर. 2010 पर्यंत ते चाललं. आता 2021 चालू होते. काहीच देऊ नका, फक्त मुलगी द्या. तसं मेल्यापेक्षा, कारण मला तसं मरावं लागणार नाही बा. मुलीच राहिले नाही महाराज. तो कठीण झालंय बरं. पण मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या. अमुक नको, ढमुक नको, हे नको, ते नको, मायबाप नको, इथपर्यंत आलेलो. मुलाला आईवडील नको, मुलाला बहीण नको, मुलाला भाऊ नको. त्या पोरानं म्हणवले का तुझी पोरगीच नको, आग लाव दिला. काय करतो? आमच्या घरातले कुठे ठेवायचे? अवघड आहे.
कालानुरूप सगळं चित्र बदलत चाललं, पण कालानुरूप लोकांच्या अपेक्षाही वाढत चालल्या. सीतामाई राजाचीच मुलगी होती ना हो, पण दगडाच्या उस्तीवर झोपली आहे पंचवटीत, हे विसरता कामा नये. पतीच्या गरिबीत सोबत असलं पाहिजे. प्रारब्ध काय कोण मस्तकावर लिहिून येतं की आम्ही मोठे आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्ही श्रीमंत आहोत. परिस्थिती बदलू शकते. हां, परिस्थिती बदलले. अनेक लोक आहेत. विठ्ठल कामत नावाचं रोडवर एक हॉटेल दिसतं. तो आत्महत्या करायला गेलेला माणूस होता. आत्महत्या करायला गेला आणि एक बाई पाहिली हो, 5 रुपयाची भाकर विकताना. बाई पाहिली, बाई 5 रुपयाची भाकर विकणारी बाई पाहिली. आणि विठ्ठल कामत म्हणेल, एका 15,000 रुपयाच्या कर्जामुळे जर आत्महत्या करायला चाललो तर या फुलावर ही 5 रुपयाची भाकर विकणारी बाई आपल्यापेक्षा बलवान रे, ताकदवान आहे ती. बाई असून जगते आणि प्रपंच थाटलाय तिने. आत्महत्येचा निर्णय बदलला. छोटस दुकान थाटलं. जर्मनच्या पातेल्यात बनवलेलं पिठलं आणावं, जर्मनच्या डब्यात टाकावं, 10 रुपयाची भाकरीन ती पिठलं विकावं. ट्रक थांबून हॉटेल थाटलं. हॉटेल प्रसिद्ध झालं. तालुक्यात हॉटेल टाकलं, जिल्ह्यात टाकलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक फोरवेवरती प्रत्येक जिल्ह्याला हॉटेल आहे विठ्ठल कामत नावाचं. आनंदाची बाब ही आहे की आत्महत्या करायला गेलेल्या माणसाचं हॉटेल USA मध्ये सुद्धा सुरू झालं, अमेरिकेत सुद्धा सुरू झालं. म्हणजे निश्चय जर तुम्ही केला तर आत्महत्येचा निर्णय बदलून तुम्ही विश्वात आपलं नाव प्रस्थापित करू शकता. प्रारब्ध आहे की नाही? काही काहीच्या ताटात इतके पदार्थ आहे की काय काय खावं हे कळत नाही. आणि काहीच ताट इतकं रिकामं आहे, काय खावं हे कळत नाही. असं आहे. पण हताश होऊ नका. शेतकऱ्यांनी तर अजिबात होऊ नका. बोंडळी आली ना, येऊ द्या तिला. तुमच्याकडे आहे की नाही बोंडळी? येऊ द्या. जमिनीचं नाव आहे जमीन. कधी ना कधी जमीन. आज नाही, उद्या जमीन, परवा जमीन, पण कधीतरी जमीन. ज्या भगवंतानं हे भूमी निर्माण केली त्याचे आपण लेकरे आहोत. आपल्या बाप दादांनी सुद्धा उपवास तापास सहन केले, दुष्काळाच्या कथा आपण ऐकल्या, पण लोकांनी जमिनी नाही विकल्या. आज थोडेसेही कठीण दिवस आले की माणसं शेती विकायचा निर्णय घेता. इथं बसलेल्या तरुणाला हात जोडून विनंती आहे, शेतकरी जर असाल तर जमिनीवरती प्रेम करणं शिका. ती माऊली तुमच्यावरती कृपा करेल. विठ्ठल सीतामाई आहेत पंचवटीत आणि तुलसीदासजी आले. मला माझा मुद्दा सांगायचा आहे. आणि तुलसीदासांनी विचारलं सीतामाईला, सीते कशी आहेस ग तू? तिने दिलेलं उत्तर आहे, सियाराम म्हणू चरण अनुरागा अवध सहस सम पदु प्रिय रागा. सियाराम म्हणू चरण अनुरागा अवध सहस सम पदु प्रिय रागा. राम सिया राम जय जय राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम जय जय राम. अवध सहस सम पदु प्रिय रागा. मी सुखी आहे या वनात. किती सुखी आहे ते सांगते ना महाराज. अवध सहस, जितके अयोध्येत सुखी होती त्याच्या 1000 पटीनं सुखी आहे. का? कारण माझ्या मालकाचे चरण अयोध्येत कधी कधी मला दिसत होते. इथं ते क्षणभर सुद्धा माझ्या नजरेच्या दूर जात नाही. माझा विसावा माझ्या जवळ आहे म्हणून मी सुखी आहे. जोपर्यंत विसावा जवळ होता, ध्यावा जवळ होतं, जे ध्यायचंय जे आपलंय ते जवळ होतं, त्याच्यावरच लक्ष केंद्रित होतं, म्हणून वनात सुद्धा सुख होतं. पण काळ बघा कसा बदलला. ऐका, चांबई ना, काय चांदई गावाचंही नाव लय अवघड आहे राव. 3 वेळा माझं चुकलं विचारता विचारता. लवकर नेटलाही दाखवत नव्हतं. राजूर दाखवायचं पण राजूरून हे दिसलं. जोपर्यंत चरण जवळ आहे, ध्यान तिथं आहे. ध्यावा आणि गावा या दोन्ही गोष्टीचं समीकरण जवळ आहे, तोपर्यंत
पहिल्या चरणातला उत्तरार्धातला 20वा जवळ आहे, पण हे ज्या वेळेला बदललं, कधी फक्त हरिण डोळ्याला दिसलं आणि इच्छा व्यक्त केली, मला चोळी शिवायची. काय गरज होती त्या चोळीची? पण अवाटली असता बुद्धी, विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आणि फळाची या हवा, ह्या दोन्ही ओवा बघा. हृदयी कामू केला रिगावा, की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला. ते ज्ञान जवळचं गेलं, अपेक्षा झाली, भगवंत गेले. पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ध्यावा आणि गावा याचं समीकरण ज्या वेळेला असेल त्यावेळेला तो आमोचा 20वा. मग आम्ही जर त्याला ध्यायलं, गायलं, तर हे तिन्ही देव आमच्यावरती कृपा करतील. म्हणून दत्त आमोचा 20वा. का त्यालाच गायचं आणि का त्यालाच द्यायचं? अभंगाचं दुसरं चरण. दत्त अंतर्बाह्य आहे, दत्त अंतर्बाह्य आहे.